नमस्कार. आज आपण एक्झाम्पल नंबर 2 बघणार आहे. तर तुम्हाला हे जे एक्झाम्पल आहे ते आपल्या ग्रुपवर अवेलेबल होईल. पहिल्यांदा आपण एक्झाम्पल व्यवस्थित समजून घेऊया आणि नंतरच हे एक्झाम्पल आपण सोडून घेणार आहे. बघूया. ब्लूम डेकोर लिमिटेड was incorporated on 1st January 2008 to purchase the business of Star Decor as on 1st October 2007 and obtain its certificate of commencement of business on 31st January 2008. The account of the company for the year ended 30th September 2008 disclosed the following facts. आपण पहिल्यांदा पहिला पॅराग्राफ जो आहे तो समजून घेणार आहे. बघा. ब्लूम डेकोर लिमिटेड वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन 1st January 2008 टू परचेस द बिझनेस ऑफ स्टार डेकोर ॲज ऑन 1st October 2007. तर ब्लूम डेकोर ही जी कंपनी आहे ही कंपनी रजिस्टर्ड म्हणजे नोंदणी झालेली आहे. कधी नोंदणी झाली आहे? ऑन 1st January 2008. 1st January 2008 ला याची नोंदणी झालेली आहे. टू परचेस द बिझनेस ऑफ स्टार डेकोर ॲज ऑन 1st October 2007. आणि हे ब्लूम डेकोर जी कंपनी नवीन सुरू झाली त्यांनी कशी कंपनी सुरू केली नवीन? तर एक जुनी कंपनी जी चालू होती स्टार डेकोर ती कंपनी ती बिझनेस जो आहे तो बिझनेस 1 ऑक्टोबर 2007 ला त्यांनी सुरू केलेला आहे. 2007 ला हा जो बिझनेस आहे तो खरेदी केलेला आहे. 1 ऑक्टोबर 2007 ला स्टार डेकोर नावाची जो बिझनेस आहे तो त्यांनी खरेदी केलेला आहे. कुणी खरेदी केला आहे? ब्लूम डेकोर लिमिटेड. अँड ऑब्टेन इट्स सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट. आणि हा खरेदी केल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट मिळालं आहे. कसलं सर्टिफिकेट? कमेन्समेंट. कमेन्समेंट म्हणजे कंपनी सुरू करण्याचा दाखला. तर कमेन्समेंट सर्टिफिकेट जे आहे ते त्यांना मिळालेलं आहे 31 जानेवारी 2008. द अकाउंट ऑफ द कंपनी फॉर द इयर एंडेड लक्षात ठेवायचे. काय म्हणले त्यांनी? फॉर द इयर एंडेड 30th September 2008. तर ह्या कंपनीचं फॉर द इयर एंडेड बुक्स कधी क्लोज करता येते? तर 30 सप्टेंबर 2008 या रोजी ते बुक्स क्लोज करता येतात. आता कोणकोणत्या डेट आपल्या या ठिकाणी डिस्क्लोज झालेले आहेत किंवा आपल्याला मिळालेले आहेत ते आता मी या ठिकाणी वर्किंग नोट म्हणून आपण पहिल्यांदा लिहिणार आहोत. तर इथे मी लिहिते वर्किंग नोट. पहिल्या वर्किंग नोट्स मध्ये आपण या ठिकाणी लिहिणार आहोत डेट, ज्या डेट्स आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. तर बघा. पहिल्यांदा सांगितले त्यांनी की ब्लूम डेकोर लिमिटेड वॉज रजिस्टर्ड ऑन 1st January 2008 आणि त्याच्या पुढे सांगितलं की त्यांनी एक बिझनेस ॲक्वायर केलेला आहे स्टार डेकोर नावाचा 1 ऑक्टोबर 2007 ला. मग पहिली जी येणार आहे डेट ऑफ परचेस ते आहे 1 ऑक्टोबर 2007. डेट ऑफ परचेस आहे 1 ऑक्टोबर 2007. त्यानंतर पुढची डेट तुम्हाला लक्षात घ्यायची इथे ती आहे डेट ऑफ इनकॉर्पोरेशन. डेट ऑफ इनकॉर्पोरेशन आहे 1st January 2008. 1st January 2008. त्यानंतर त्याच्या पुढे त्यांनी अजून एक डेट सांगितली आहे. अँड ऑब्टेन इट सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस ऑन 31st January 2008. आणि त्यांना सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट मिळालेलं आहे ते कोणत्या तारखेला? 31 जानेवारीला. मग डेट ऑफ obtained certificate of commencement. सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट डेट आहे 31st January 2008. त्यानंतर त्यांनी सांगितलंय डेट ऑफ फायनान्शियल क्लोज कधी आहे, तर चौथी डेट इथे भेटते, डेट ऑफ फायनान्शियल क्लोज.
डेट ऑफ फायनान्शियल क्लोज आहे 30th सप्टेंबर 2008. 30th सप्टेंबर 2008. मग या ठिकाणी आपले बघा 4 डेट्स आपण पाहू शकतो. डेट ऑफ परचेस, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन, डेट ऑफ ऑब्टेन सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट आणि डेट ऑफ फायनान्शियल क्लोज. आपण जर पहिलं एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात घेतलं असेल तर तुम्हाला बघितलं असेल तुम्ही की आपण 3 ज्या डेट्स आहेत त्या ठिकाणी आपण बघितल्या होत्या. त्याच 3 डेट आपल्याला इथे सुद्धा कन्फर्म करून घ्यायच्यात की डेट ऑफ परचेस काय आहे, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन काय आहे आणि डेट ऑफ फायनान्शियल क्लोज काय आहे. तर इथे आपल्याला बघायचं आहे डेट ऑफ परचेस त्यांनी दिलं 1 ऑक्टोबरला, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन म्हणजे नोंदणी झालेली आहे कंपनीची 1 जानेवारीला आणि सर्टिफिकेट मिळालेलं आहे कमेन्समेंट, कंपनी सुरू करण्यासाठी किंवा बिझनेस सुरू करण्यासाठी परवानगी सर्टिफिकेट मिळालेलं आहे 31 जानेवारीला आणि फायनान्शियल क्लोज झाले 30 सप्टेंबरला. आता तुम्ही म्हणाल हे 4 डेट्स कसं काय, मग कोणत्या 3 डेट्स कन्सिडर करायच्यात. तर आपल्याला फक्त डेट ऑफ परचेस, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन आणि डेट ऑफ फायनान्शियल क्लोज या 3 डेट्स आपल्याला कन्सिडर करायच्यात. डेट ऑफ सर्टिफिकेट का घ्यायचं नाही, तर कुठलीही कंपनी आपल्याला सुरू करायची असेल तर पहिल्यांदा त्या कंपनीला कमेन्समेंट सर्टिफिकेट जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ती कंपनी सुरू करता येत नाहीये. ठीक आहे, म्हणून त्यांना सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट सर्टिफिकेट मिळालेलं आहे. मग आपल्याला इथे या चॅप्टरमध्ये काय बघायचं आहे तर नोंदणी आधीचा कालावधी किती आहे, नोंदणी आधीचा प्रॉफिट किती आहे आणि नंतरचा प्रॉफिट किती आहे हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. त्यामुळे आपल्याला 3च ज्या आहेत डेट्स ते लक्षात घ्यायच्या. ते आहे डेट ऑफ परचेस, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन आणि फायनान्शियल क्लोज. जर कुठल्याही एक्झाम्पलमध्ये अशा 4 डेट्स आल्या तर कमेन्समेंट जे आहे सर्टिफिकेट्स ते डेट आपल्याला कन्सिडर करायची नाही, या 3 डेट्स आपल्याला कन्सिडर करायच्या आहेत. ही झाली वर्किंग नोट नंबर 1. आता वर्किंग नोट नंबर 2 यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे कॅल्क्युलेशन ऑफ टाइम रेशो. कॅल्क्युलेशन ऑफ टाइम रेशो. मग टाइम रेशो आपल्याला काढायचा आहे. तो कसा काढायचा आहे तर रजिस्ट्रेशन करण्याच्या आधीचा कालावधी किती आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतरचा कालावधी किती आहे हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. मग मी इथे लिहिणार आहे प्री इनकॉर्पोरेशन टाइम. प्री इनकॉर्पोरेशन टाइम is equal to and post incorporation time. या ठिकाणी पिरियड जर तुमच्या लक्षात येत नसेल तर इथे आपण लिहून घेऊया की प्री इनकॉर्पोरेशनचा कालावधी कोणता असेल तर 1 ऑक्टोबर पासून 1 ऑक्टोबर 2007 ते 1 जानेवारी 2008 हा कालावधी असेल तुमचा प्री इनकॉर्पोरेशनचा. आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनचा कालावधी असेल 1 जानेवारी 2008 टू 30th सप्टेंबर 2008. तर या ठिकाणी आपण मंथ्स कॅल्क्युलेट करणार आहे. बघा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 1 आहे. 1 असल्यामुळे आपण या ठिकाणी जानेवारी महिना प्री इनकॉर्पोरेशनमध्ये घेणार नाहीये. म्हणजे किती महिने येतात ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 3 महिने येतात, 3 months. आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये किती मंथ्स येतात मग तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर पर्यंत आपल्याला पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये घ्यायचे आहे. ते किती महिने उरतील तर 9 months येतील इथे, 9 months. मग आपल्याला रेशो या ठिकाणी मिळणार आहे. बघा रेशो कसं कॅल्क्युलेट करायचं. रेशो इज इक्वल टू 3:9. याला अजून आपण कमी करू शकतो, दॅट इज 1:3. सो टाइम रेशो तुम्हाला या ठिकाणी मिळेल. रेशो इज इक्वल टू 1:3. हा तुमचा फायनल टाइम रेशो असेल 1:3.
यानंतर आपण काढणार आहे सेल्स रेशो. कॅल्क्युलेशन ऑफ, तिसरी वर्किंग नोट असेल कॅल्क्युलेशन ऑफ सेल्स रेशो. कॅल्क्युलेशन ऑफ सेल्स रेशो. इथे आपल्याला आधी किती सेल झाला प्री इनकॉर्पोरेशनच्या आधी आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनच्या आधी किती सेल झाला हे आपल्याला काढायचं आहे. मग बघूया प्री इनकॉर्पोरेशन सेल. Sale is to post incorporation sale. आता हे सेल आपल्याला शोधून काढायचं असेल तर त्यांनी एक्झाम्पल मध्ये माहिती दिलेली बघा. ॲडजस्टमेंट दिलेली आहे. फॉलोविंग क्लोज म्हणले बघा, डिस्क्लोज द फॉलोविंग फॅक्ट्स. तर बघूया पहिली ॲडजस्टमेंट काय दिलेली आहे. द सेल्स फॉर द होल पिरियड अमाउंटेड टू ₹4,80,000 of which ₹60,000 related to the period from 1st October 2007 to 31st December 2007. यांनी सांगितल्याप्रमाणे बघूया काय काय सांगितले त्यांनी की सेल्स फॉर द होल पिरियड म्हणजे पूर्ण वर्षाचा जो काही सेल आहे तो किती आहे 4,80,000. आउट ऑफ विच यापैकी ₹60,000 60,000 रिलेटेड टू द पिरियड कोणत्या पिरियडशी रिलेटेड आहे संबंधित आहे फ्रॉम 1 ऑक्टोबर 2007 ते 31 डिसेंबर 2007 या कालावधीशी रिलेटेड आहे. म्हणजे 1/10/2007 ते 31/12/2007 हा कालावधी कुठला कालावधी आहे तर हा कालावधी व्यवस्थित बघितला तर तो कालावधी प्री इनकॉर्पोरेशनचा कालावधी. मग म्हणजेच काय की टोटल वर्षभरातला सेल आहे 4,80,000 आणि त्यापैकी 60,000 जो सेल आहे तो कधी आहे कोणत्या पिरियड मधला आहे प्री इनकॉर्पोरेशनचा. म्हणून इथे मी लिहिणार आहे ₹60,000 सेल जो आहे तो प्री इनकॉर्पोरेशनचा सेल आहे 4,80,000 पैकी. मग उरले किती तर 4,20,000 रुपये उरतात ते अर्थातच कुठे येणार आहेत पोस्ट इनकॉर्पोरेशनच्या कालावधीमध्ये 4,20,000 रुपये. आता आपल्याला ह्याचा रेशो काढायचा आहे. दॅट इज रेशो शुड बी काय 60,000 इज टू 4,20,000 रेशो काढायचा आहे. 6 7 42 रेशो विल बी 1:7. रेशो विल बी 1:7. You can write here in the box sales ratio is equal to 1:7. सो आपल्याला या ठिकाणी दोन्ही रेशो मिळालेले आहेत जे आपल्याला कॅल्क्युलेशन करण्यासाठी एक्झाम्पल सोडवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर बघूया आता एक्झाम्पल आपण सोडवून घेणार आहे. दुसऱ्या नंबरच्या ॲडजस्टमेंट मध्ये त्यांनी सांगितले की ट्रेडिंग अकाउंट जे आहे तर ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 30 सप्टेंबर 2008 शोड अ ग्रॉस प्रॉफिट ऑफ ₹1,92,000. ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो किती सांगितला 1,92,000 आणि खाली त्यांनी माहिती दिलेली आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे. त्या बेसिसवर आपल्याला प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन प्रॉफिट शोधून काढायचा आहे. तर बघूया एक एक ट्रान्झॅक्शन कसं सोडवायचं आहे. फळ्यावर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कॉलम्स करायचे आहेत. हेडिंग टाकायचे इन द बुक्स ऑफ ब्लूम डिकोर लिमिटेड स्टेटमेंट शोइंग प्रॉफिट प्रायर टू अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन फॉर द इयर एंडेड 30th सप्टेंबर 2008 आणि खाली 5 कॉलम करायचे पर्टिक्युलर्स बेसिस प्री इनकॉर्पोरेशन रुपीज पोस्ट इनकॉर्पोरेशन रुपीज. तर नेहमीप्रमाणे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड पहिल्यांदा घ्यायची आहे. तर या ठिकाणी आहे दिलेला ग्रॉस प्रॉफिट म्हणून इथे घ्यायचं आहे पहिल्यांदा ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट
जो आहे तो कोणत्या बेसिसमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, तर तो येईल सेल्स रेशोमध्ये. मग इथे बेसिसच्या कॉलममध्ये लिहायचं सेल्स रेशो आहे सेल्स 1:7. टोटल तुमचा ग्रॉस प्रॉफिट आहे 1,92,000 रुपये. टोटल ग्रॉस प्रॉफिट इज 1,92,000 आणि ह्याचं डिवायडेशन आपल्याला करायचं आहे 1:7 प्रमाणे. 1:7. मग कसं येईल, प्री इनकॉर्पोरेशनमध्ये किती यायला पाहिजे, 24,000 रुपये आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये किती येईल मग 1,68,000 म्हणजेच 1,68,000 रुपये. क्रेडिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला एवढंच ट्रान्झॅक्शन असल्यामुळे आपण त्या ठिकाणी ते इथे क्लोज करणार आहे. म्हणजे इथे टोटल करणार आहे आपण टोटल ए. तिन्ही कॉलमची टोटल करायची आहे. अंडरलाईन डबल अंडरलाईन नाही केली तरी चालेल किंवा केली तरी चालेल. 24,000 रुपये, 1,68,000 रुपये आणि 1,92,000 रुपये. ही क्रेडिट साईड कंप्लीट झाल्यानंतर आता आपण डेबिट साईडला एक एक ट्रान्झॅक्शन घेणार आहे. डेबिट साईडला पहिलं ट्रान्झॅक्शन आहे मॅनेजिंग डायरेक्टर्स रेम्युनरेशन. डेबिट साईडला पहिलं ट्रान्झॅक्शन आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला मॅनेजिंग डायरेक्टर्स रेम्युनरेशन. मॅनेजिंग डायरेक्टर MD कंपनीला असतो, फर्मला नसतो. ठीक आहे. मॅनेजिंग डायरेक्टर जे आहे ते हे जे ट्रान्झॅक्शन आहे ते पोस्ट इनकॉर्पोरेशनशी रिलेटेड आहे. त्यामुळे आपण बेसिस जे आहे तर बेसिस काय घेणार इथे पोस्ट आणि डायरेक्टली अमाऊंट आपण कुठे दाखवणार आहे पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये. किती अमाऊंट आहे तर 10,100 रुपये. या ठिकाणी आपण घेत आहोत 10,100 रुपये. टोटलच्या कॉलम आहे 10,100 रुपये. हे झालं पहिलं ट्रान्झॅक्शन. त्यानंतर दुसरं ट्रान्झॅक्शन आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस कंपनी सुरू करताना जे काही एक्सपेन्सेस होतात त्याला आपण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणतो. आणि ही एक्सपेन्सेस दाखवायची आपल्याला पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये, कारण की रजिस्ट्रेशन केल्यानंतरच कंपनी क्रिएट झालेली असते. म्हणून इथे येणार पोस्ट आणि सगळे अमाऊंट आपण कुठे दाखवणार आहे पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहेत 1,500 रुपये जे आपण दाखवतोय डायरेक्टली पोस्ट इनकॉर्पोरेशनच्या कालावधीमध्ये. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे रेंट. रेंट आपल्याला महिन्याच्या महिन्याला पेड करावं लागतं. म्हणून या ठिकाणी आपण बेसिस घेणार आहे टाइम. रेशो आहे टाइम रेशो 1:3 आणि टोटल रेंट तुम्हाला या ठिकाणी पेड करायचं आहे 9,600 रुपये. टोटल पेड करायचे 9,600 रुपये. मग या 9,600 रुपयाचं आपल्याला काय करायचं आहे डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. ते येणार आहे 2,400 आणि 7,200. 2,400 आणि 7,200. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आपल्याला घ्यायचं आहे बॅड डेट्स. बॅड डेट्स. तर बॅड डेट्स घेताना त्या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये ब्रॅकेटमध्ये एक माहिती दिलेली आहे ती आता आपण बघणार आहे पहिल्यांदा. तर बॅड डेट्स काय सांगितलंय ब्रॅकेटमध्ये आउट ऑफ विच ₹1,200 रिलेटेड टू बुक डेट्स क्रिएटेड बिफोर 1 जानेवारी 2008. 1 जानेवारी 2008ची ह्या 1,400 रुपये काय येतात रिलेटेड आहेत. म्हणजे क्रिएटेड बिफोर म्हणलंय त्यांनी 1 जानेवारी 2008च्या आधीच ते क्रिएट झालेले आहेत. किती 1,400 रुपये. म्हणजेच 1,400 रुपये आपल्याला कशामध्ये दाखवायचे आहेत प्री इनकॉर्पोरेशनमध्ये आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये उरलेली अमाऊंट आपल्याला दाखवायची. टोटल अमाऊंट आहे 4,000 रुपये. त्यापैकी 1,400 रुपये आपल्याला दाखवायचे प्री इनकॉर्पोरेशनमध्ये. मग उरलेली अमाऊंट आपण कुठे दाखवणार आहे
पोस्ट इनकॉर्पोरेशन म्हणजे ती येणार 2600. म्हणजे इथे येणार ॲक्च्युअल बेसिस, जसं एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण इथे केलं आहे, म्हणून बेसिस घेतले आपण ॲक्च्युअल. आणि इथे या ठिकाणी 1400 रुपये प्री इनकॉर्पोरेशनमध्ये आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये उरलेली अमाऊंट येईल 2600 रुपये आणि टोटल अमाऊंट आहे 4000 रुपये. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरीज. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरीज जे आहे ते महिन्याच्या महिन्याला आपल्याला पेड करावे लागतात, त्यामुळे आपण या ठिकाणी बेसिस घेणारे टाइम रेशो आहे 1:3 आणि टोटल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरी किती पेड केली आहे, तर टोटल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरी पेड केली आहे 24,000 रुपये. टोटल सॅलरी पेड केलेली आहे 24,000 रुपये. तर त्याचं डिस्ट्रीब्युशन आपण प्री अँड पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये करायचं आहे. तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरीचं 24,000 1:3 प्रमाणे डिस्ट्रीब्यूट केलं तर 6,000 आणि 12,000 या ठिकाणी येणार आहे. 6,000 18,000 आणि 18,000 यायला पाहिजे या ठिकाणी, 12,000 नाही 18,000 रुपये, 6,000 आणि 18,000. त्यानंतर पुढचं आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. इंटरेस्ट ऑन डिबेंचर हे पूर्णपणे रिलेटेड टू दी पोस्ट इन कॉर्पोरेशन, completely related to the post in corporation period, so it can be transferred to the post in corporation period. Whole amount transferred to the post in corporation period. पूर्ण अमाऊंट काय आहे या ठिकाणी 12,000 रुपये आहे. आपण पूर्णची पूर्ण अमाऊंट पोस्ट इन कॉर्पोरेशन मध्ये दाखवणार आहोत 12,000 रुपये. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे डेप्रिसिएशन ऑन अ प्लांट. डेप्रिसिएशन ऑन प्लांट जे आहे ते आपल्या टाइम रेशो प्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचे आहे, कारण की दर महिन्याला आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करावंच लागतं. टाइम रेशो आहे 1:3. टोटल डेप्रिसिएशन जे आहे ते किती आहे बघूया. टोटल डेप्रिसिएशन या ठिकाणी आहे 7,200 रुपये. टोटल डेप्रिसिएशन 7,200 रुपये. म्हणजे या ठिकाणी जर आपण 1:3 प्रमाणे जर डिस्ट्रीब्युशन केलं तर ते येईल 1,800 आणि 5,400. $1,800 आणि 5,400. मी कंटिन्यू करते पुढच्या या ठिकाणी. व्हिडिओ पॉज करून तुम्ही वर्किंग नोट्स लिहून घ्यायचे आहेत. आता आपण पुढचं ट्रान्झॅक्शन बघणार आहोत. डेप्रिसिएशन ऑफ प्लांट झाल्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस एक्सपेन्सेसचा बेस घ्यायचा टाइम रेशो आहे 1:3. टोटल ऑफिस एक्सपेन्सेस किती आहेत बघूया. 3,600. या 3,600 रुपयाचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे 1:3 प्रमाणे. ते येणार आहे डिस्ट्रीब्युशन 900 आणि 2,700.
त्यानंतर पुढे आपल्याला या ठिकाणी बघायचं पुढचं ट्रान्झॅक्शन फॉर्मेशन एक्सपेन्सेस. तर फॉर्मेशन एक्सपेन्सेस लिहूया पुढचं ट्रान्झॅक्शन फॉर्मेशन एक्सपेन्सेस. हे ट्रान्झॅक्शन पूर्णपणे पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये येणार आहे. प्रीमध्ये डॅश बघूया आहे किती अमाऊंट आहे. कंपनी फॉर्मेशन करताना ती एक्सपेन्सेस झाली असल्यामुळे आपण ती डायरेक्टली पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये दाखवतो. तर फॉर्मेशन ऑफ एक्सपेन्सेस जे आहेत ते आहेत 4,800 रुपये. डायरेक्टली शोन इन द पोस्ट इनकॉर्पोरेशन कॉलम 4,800 रुपये. त्यानंतर पुढचं घ्यायचं आहे कमिशन ऑन सेल्स. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे कमिशन ऑन सेल्स. कमिशन ऑन सेल्स याचा बेस सेल्स रेशो जो आहे 1:7 1:7. बघूया टोटल कमिशन ऑन सेल किती आहे 7,200 रुपये. 7,200 रुपये. याचं डिवायडेशन करायचं आहे 1:7 प्रमाणे. ते येणार आहे 900 आणि 3,600. $6,300 येईल. 6,300 रुपये. त्यानंतर पुढचं घ्यायचं आहे कमिशन ऑन सेल्स झाल्यानंतर टेलिफोन चार्जेस. टेलिफोन चार्जेस महिन्याच्या महिन्याला आपल्याला पेड करावी लागतात. त्यामुळे या ठिकाणी आपण म्हणणार आहे टाइम रेशो जो आहे 1:3. बघूया टोटल टेलिफोन चार्जेस किती आहेत. टोटल टेलिफोन चार्जेस आहेत 4,800. 4,800 टोटल टेलिफोन चार्जेस आहेत 4,800. आणि ह्याचं जर डिवायडेशन करायचं ठरलं तर तिथे येणार 1,200 आणि 3,600. 1,200 आणि 3,600. त्यानंतर पुढचं आहे टेलिफोन चार्जेस झाल्यानंतर पुढे आहे ॲडव्हर्टाइजमेंट. पुढचं ट्रान्झॅक्शन ॲडव्हर्टाइजमेंट. बेस आपल्याला इथे घ्यायचं आहे सेल्स रिलेटेड टू द सेल्स ट्रान्झॅक्शन. सो वी कॅन कॅल्क्युलेट हिअर सेल्स बेस जो आहे 1:7. ॲडव्हर्टाइजमेंटसाठी टोटल खर्च केलेला आहे 8,400 रुपये. 8,400. आणि जर याचं डिवायडेशन करायचं झालं 1:7 प्रमाणे तर प्री इनकॉर्पोरेशनमध्ये येतं 1,050. प्री इनकॉर्पोरेशनमध्ये येतील 1,050 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये येतील 7,350. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ट्रॅव्हल कशासाठी केला असेल तर सेल्स करण्यासाठी केला असणार. त्यामुळे आपण हा जो आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस बेस घेणारे या ठिकाणी सेल्स रेशो आहे 1:7. टोटल ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस किती झाले ते आपण बघूया. 16,800 रुपये टोटल ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस झालेले आहेत. 16,800. आणि हे जर आपल्याला 1:7 प्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचं झालं तर प्री इनकॉर्पोरेशनमध्ये येतील 2,100 रुपये.
आणि पोस्ट इन कॉर्पोरेशनमध्ये येतील 14,700 रुपये. ₹14,700 पोस्ट इन कॉर्पोरेशनमध्ये येतील 14,700 रुपये. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन घ्यायचं आहे इंटरेस्ट टू व्हेंडर. आता इंटरेस्ट टू व्हेंडर या ठिकाणी घेताना आपण पहिल्यांदा तिथे ब्रॅकेटमध्ये एक माहिती दिलेली आहे, ती माहिती इथे आपण कन्सिडर करणार आहे. बघा इंटरेस्ट टू व्हेंडर या ठिकाणी तिथे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे 6% ॲट द रेट ऑफ 6% ऑन ₹2 lakhs फ्रॉम 1 October 2007 to 31 May 2008. म्हणजे काय सांगितलं त्यांनी 6% आहे, 2 लाखावर 6%. कुठून कुठपर्यंत 1/10/2007 ते 31/5/2008 पर्यंत. बघूया किती महिने येतात. 1/10/2007 म्हणजे 1 ऑक्टोबर 2007 ते 31 मे 2008 म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे. म्हणजे असे टोटल किती महिन्याचं इंटरेस्ट त्यांनी पेड केलेलं आहे. 8 महिन्याचं इंटरेस्ट पेड केलेलं आहे. किती हजार रुपये. 8,000 रुपये. इंटरेस्ट टू व्हेंडर दिले 8,000 रुपये आणि हे जे इंटरेस्ट आहे ते किती महिन्याचं आहे. 8 महिन्याचं आहे. कुठून कुठपर्यंत 1 ऑक्टोबर 2007 ते 31 मे 2008 पर्यंत. असे टोटल 8 महिन्याचं इंटरेस्ट आहे 800 रुपये. एका महिन्याला किती पेड केलं असेल म्हणजे 1,000 रुपये. एका महिन्याला 1,000 रुपये. मग पोस्ट इन कॉर्पोरेशनचा कालावधी काय आपला 1/10/2007 ते 1/1/2008 म्हणजे ह्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये किती इंटरेस्ट आलं पाहिजे 3,000 रुपये. आणि उरलेले इंटरेस्ट कोणत्या कालावधीमध्ये येईल ते पोस्ट इन कॉर्पोरेशनमध्ये. म्हणून या ठिकाणी आपण जसं एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे तसं इथे करणार आहे. इथे लिहायचं ॲक्च्युअल, बेसिस आहे ॲक्च्युअल आणि 3 महिने येतात प्री इन कॉर्पोरेशनचे. म्हणून 3,000 रुपये जे आहे इंटरेस्ट आपण कुठे दाखवणार आहे या ठिकाणी प्री इन कॉर्पोरेशनमध्ये. आणि उरलेले 5,000 रुपये दाखवायचे आहेत आपल्याला पोस्ट इन कॉर्पोरेशनमध्ये. टोटल असे 8,000 रुपये. त्यानंतर पुढचं आणि शेवटचं ट्रान्झॅक्शन आहे डिव्हिडंड ऑन शेअर्स. डिव्हिडंड ऑन शेअर्स नेहमी कंपनीचे असतात जे इनकॉर्पोरेशन नंतर कंपनी क्रिएट झालेली असते. म्हणून आपण हे शेअर डिव्हिडंड ऑन शेअर ही जी अमाऊंट आहे ती टोटली वी कॅन शो दिस अमाऊंट टोटली इन द पोस्ट इन कॉर्पोरेशन कॉलम. ओके. मग बेसिस इथे आपण काय घेणार आहे पोस्ट प्रीमध्ये डॅश आणि टोटल अमाऊंट किती आहे बघूया. डिव्हिडंड टू शेअर्स ती आहे 20,000 रुपीज जे आपण दाखवणार आहे. होल अमाऊंट दाखवणार आहे पोस्ट इन कॉर्पोरेशन कॉलममध्ये. अशा प्रकारे आपलं जे आहे या ठिकाणी डिव्हिडंड ऑन शेअर्स नंतर हे शेवटचं ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर आपले डेबिट साईड सुद्धा कंप्लीट होते. या ठिकाणी आपल्याला टोटल करायचे आहे तर टोटल करूया. टोटल बी करायची आहे इथे. ही टोटल तुम्ही करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काढायचं नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट कसा काढणार आहे टोटल ए मायनस टोटल बी. टोटल ए मायनस टोटल बी. टोटल ए मायनस टोटल बी. इथे आपण टोटल करूया
या ठिकाणी प्री इनकॉर्पोरेशनची टोटल येते 20,750. त्यानंतर पोस्ट इनकॉर्पोरेशनची टोटल येते 1,21,250. आणि टोटल कॉलमची टोटल येते 1,42,000. आता तुम्ही नेट प्रॉफिट या ठिकाणी काढू शकता. तर नेट प्रॉफिट जे आहे ते बघूया किती येतोय. प्री इनकॉर्पोरेशनचा नेट प्रॉफिट यायला पाहिजे 3,250. पोस्ट इनकॉर्पोरेशनचा नेट प्रॉफिट यायला पाहिजे 46,750. आणि या ठिकाणी टोटल कॉलमचा त्या ठिकाणी जर फरक काढला तर तो येईल 50,000 रुपये. नेट प्रॉफिट या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. आणि इथे नेचर ऑफ प्रॉफिट लिहायचं आहे. नेमकं कुठल्या नेचरचं आहे हे नेचर ऑफ प्रॉफिट. आपण प्री इनकॉर्पोरेशनच्या प्रॉफिटला म्हणतो कॅपिटल प्रॉफिट, म्हणजे नेचर ऑफ प्रॉफिट येईल हा आहे कॅपिटल प्रॉफिट. पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये आलेल्या प्रॉफिटला आपण म्हणतो रेव्हेन्यू प्रॉफिट. या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. इथे आपलं एक्झाम्पल संपतंय. खाली नोट म्हणून तुम्ही लिहू शकता, देअरफॉर म्हणून लिहू शकता. टोटल नेट प्रॉफिट, total net profit rupees 50,000. Capital profit, that means pre-incorporation profit rupees 3,250, and revenue profit rupees 46,750. This is the final answer of this question. So we can stop here.